नमस्कार. भारतीय सैन्य दलाच्या इतिहासात अशी काही नावे आहेत की ज्यांना कधीही विसरता येणार नाही. 1962च्या भारत-चीन युद्धामध्ये अतुलनीय साहस आणि पराक्रम गाजविणाऱ्या एका सैनिकाचा हा परिचय. या युद्धात रायफलमॅन जसवंत सिंग रावत यांनी चीनी सैन्याशी म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मीशी शूरपणे जी लढाई केली त्याची ही कहाणी. उत्तराखंडच्या पौड़ी गढ़वाल जिल्ह्यातील बिरोखल ब्लॉकच्या बांडियू गावात 15 जुलै 1941 रोजी 7-8 सदस्यांच्या गरीब परिवारात जन्मलेले जसवंतसिंग रावत यांना सुरुवातीला 17व्या वर्षी कमी वयामुळे आणि 1 इंचाने उंची कमी भरल्याने नेव्हीत संधी मिळू शकली नव्हती. पण तिथे त्यांना एका सुभेदार मेजरने बघितले आणि सैन्यात भरती होण्याचा सल्ला दिला. वयाच्या 19व्या वर्षी 19 ऑगस्ट 1960 रोजी गढवाल रायफल्समध्ये त्यांची निवड झाली. 14 सप्टेंबर 1961 रोजी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला त्यांना नागालँडमध्ये तैनात करण्यात आले. 1 महिन्यानंतर पूर्वीच्या नेफा म्हणजेच नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी आणि आताच्या अरुणाचल प्रदेश चीन सीमेवर त्यांच्या गढवाल रायफल्सच्या 4थ्या बटालियनला तैनात करण्यात आले. दरम्यान 8 सप्टेंबर 1962 रोजी नेफा सीमेवर चीन युद्धाची पहिली ठिणगी उडाली. चीनी सैन्याने नेफाच्या तवांग भागातील सीमेवरील नामकाचू नदीपार धोला नावाच्या अर्धसैनिक बल तुकडीच्या चौकीवर हल्ला चढवला. 19 आणि 20 ऑक्टोबरच्या रात्री चीनने भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि युद्ध सुरू झाले. 24 ऑक्टोबरला चीनने एकतर्फी निर्णय घेत युद्ध थांबवले. 25 ऑक्टोबर 1962 पासून तवांगमधून भारतीय सैनिकांना माघारी बोलवले गेले. मात्र गढवाल रायफल्सच्या 4थ्या बटालियनला गुवाहाटी ते तवांग मार्गावरील तवांगपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावरील नुरानंगच्या सेला पासजवळ तैनात होण्याचे आदेश मिळाले. सेला परिसराची सुरक्षा, नुरानंग पुलाचे व चौक्यांचे रक्षण हा उद्देश त्यामागे होता. लेफ्टनंट कर्नल बिजॉय मोहन भट्टाचार्जी त्यांच्या बटालियनसह सेला पोझिशनवर पोचले. पक्के रस्ते नसल्याने दगडधोंडे आणि जंगल तुडवत कंपनीला सर्व शस्त्रास्त्र साहित्यासह बराच पायी प्रवास करावा लागला. नुरानंगला ए कंपनी तिथे समोर तैनात करण्यात आली. डी कंपनी रस्त्याच्या पलीकडे आणि बी कंपनी रस्त्याच्या पूर्वेला आणि सी कंपनी बटालियनच्या हेडक्वार्टरच्या सुरक्षेसाठी पूल क्रमांक 3च्या भागात तैनात केली होती. हेडक्वार्टर सेला पासपासून पूर्वेकडे 1500 मीटर अंतरावर होते. भारतीय बटालियन पोचण्यापूर्वी चीनी सैन्याने तेथे घुसखोरी केली होती. 17 नोव्हेंबर 1962 रोजी चीनी सैनिकांनी आक्रमण केले. कठीण भौगोलिक परिस्थिती, पुरेशी रसद नाही, थंड प्रदेशात घालायचे पुरेसे कपडे नाहीत, आधुनिक हत्यारं नाहीत. अशा स्थितीत समोरच्या पोस्टवर तैनात अल्फा म्हणजेच ए कंपनीचे 21 वर्षांचे रायफलमन जसवंतसिंग रावत यांनी आपले सेक्शन कमांडर लान्स नायक त्रिलोकसिंग नेगी आणि साथीदार रायफलमन गोपालसिंग गुसाई यांच्यासह चीनी सैन्याशी जोरदार लढा दिला. सुरुवातीला काही कालावधीतच तिथे तैनात 3 भारतीय फलटणींशी झालेल्या झटापटीत चीनचे 42 सैनिक जखमी झाले. मात्र भारताला काही सैनिक गमवावे लागले. चीनी सैन्यावर त्वेषाने तुटून पडण्याची ही वेळ आहे, ही प्रेरणा लढवय्या जसवंत सिंगांकडून भारतीय सैनिकांना प्राप्त झाली. भारतीय सैनिकांजवळील दारुगोळा संपत आला होता. अशा स्थितीत त्यांना माघार घेण्याचे आदेश देण्यात आले. जसवंत सिंगांनी आपल्या साथीदारांसह माघार न घेता लढाई सुरूच ठेवली. घडले असे की 17 नोव्हेंबरच्या पहाटे 5 वाजता चीनी सैनिकांनी डाव्या आणि समोरच्या कंपनीवर हल्ला चढवला. मात्र जागरूक जेसीओने तो आपल्या सैनिकांच्या मदतीने परतावून लावला. तिथे गढवाल रेजिमेंटच्या 3 फलटणी होत्या. 2 फलटणींच्या मध्ये घुसणे चीनी सैनिकांना जमत नव्हते. चीनी सैनिकांकडून 3 दिशांनी गोळ्यांचा मारा होत होता. भारताने सडेतोड उत्तर दिल्यावर ते काहीसे मागे सरकले. सकाळी 7:45 आणि सकाळी 9:10 पुन्हा चीनकडून आर्टिलरी मोर्टार आणि MMGद्वारे हल्ले झाले. तेही भारतीय सैनिकांनी परतावून लावले. चीनी सैनिकांजवळ चांगली शस्त्रास्त्रे होती.
त्यांचे 3 प्रयत्न समोरच्या दोनही फलटणींनी हाणून पाडले. त्यानंतर त्यांना कव्हर करणारी तिसरी फलटण, जी डाव्या बाजूने मागच्या भागाचे रक्षण करीत होती, तिच्या अगदी जवळ MMG आणण्यात चीनी सैनिकांना यश आले. सकाळी 11:25 दरम्यान त्यांनी चौथा हल्ला त्यांच्या MMGतून केला. तेव्हा ते डाव्या फलटणीच्या अगदी 40 मीटर अंतरावर येऊन पोचले होते. त्यांनी सातत्याने आपल्या LMG पॉईंट्सवर हल्ला केल्याने आपल्याला प्रत्युत्तर देण्याची संधी मिळेनाशी झाली. त्रिलोकसिंग, जसवंतसिंग आणि गोपालसिंग यांच्या लक्षात आले की हा मारा थांबवला नाही तर तिसऱ्या फलटणीला आपल्या जागी पाय रोवून ठेवणे कठीण होईल. ज्या ठिकाणाहून मध्यम मशीनगनद्वारे भारतीय सैन्यावर गोळीबार होत होता, तिथे रायफलमन जसवंतसिंग रावत, लान्स नायक त्रिलोकसिंग नेगी आणि रायफलमन गोपालसिंग गुसाई सरपटत गेले. तो भाग दगडधोंड्यांनी भरलेला तसेच काटेरी झुडपांनी व अन्य वृक्षांनी व्यापलेला होता. त्रिलोकसिंग हे अनपेड लान्स नायक पदावर असले तरी त्या सेक्शनचे म्हणजेच रायफलमन जसवंतसिंग आणि रायफलमन गोपालसिंग यांचे कमांडर होते, म्हणून मागून फायर कव्हर देत होते. टार्गेट टप्प्यात येताच सुमारे 10 ते 15 यार्ड अंतरावरून जसवंतसिंग रावत आणि गोपालसिंग गुसाई यांनी शत्रूवर हातबॉम्ब फेकले. 2 चीनी सैनिक मारले गेले. एक गंभीर जखमी झाला. जखमी झालेला चीनी सैनिक जो MMG चालवत होता, त्याला कुठलीही संधी न देता क्षणार्धात या दोघांनी त्याच्यावर झडप घातली. जखमी चीनी सैनिकाने MMG सोडली नव्हती. ती जसवंतसिंगांनी खेचून घेतली. चीनी सैनिकांची MMG सोबत घेऊन पुन्हा सरपटत परतत असताना लान्स नायक त्रिलोकसिंग हे चीनी सैनिकांकडून झालेल्या गोळीबारात शहीद झाले. पण त्यांनी मरण्यापूर्वी अखेरपर्यंत गोळीबार सुरू ठेवत दोघांनाही आपल्या स्टेन गनने फायर कव्हर दिले. तितक्यात एक गोळी अगदी जवळून आली आणि रायफलमन जसवंतसिंग यांच्या डोक्यात घुसली. ते तिथेच कोसळले, पण त्यांनी MMG सोडली नाही. नंतर रायफलमन गोपालसिंग गुसाईही जखमी झाले. तरीही ते चीनी MMG सह आपल्या ट्रेंचमध्ये परतले. जखमी अवस्थेत पडून असलेल्या गोपालसिंग गुसाई यांना नंतर बटालियनच्या सैनिकांनी बाहेर काढून मुख्यालयात नेल्याचे उल्लेख त्यांना प्रदान केलेल्या वीरचक्र सन्मानपत्रात आढळतात. असाच मजकूर लान्स नायक त्रिलोकसिंग नेगी यांना मरणोपरांत प्रदान केलेल्या वीरचक्र सन्मानपत्रातही आढळतो. MMG हस्तगत करून आपल्या ताब्यात आणण्याचा हा संपूर्ण प्रसंग फार तर 15 मिनिटात 11:40 आटोपला. मात्र या 15 मिनिटांनी युद्धाची दिशा पलटली. 1600 गजपर्यंत मारा करू शकणारी आधुनिक चीनी MMG आपल्या ताब्यात आली होती. आपली शस्त्रास्त्रे परत धडाडू लागली. जसवंतसिंग, गोपालसिंग आणि त्रिलोकसिंगांच्या अतुलनीय पराक्रमाने प्रेरित झालेल्या गढवाल रायफल्सच्या 4थ्या बटालियनच्या तुकडीने प्रचंड आत्मविश्वासाने लढाई सुरू केली. जणू शहीद जसवंतसिंग त्यांना बळ देत होते. भारतीय सैनिकांमध्ये जोश वाढला आणि चीनी सैनिकांनी जो 5वा हल्ला दुपारी 2:45 केला, त्याला भारतीय सैनिकांनी निष्प्रभ करून टाकले. चीनी सैनिकांना पळता भुई थोडी झाली आणि त्यांच्या सुमारे 300 मृत आणि जखमी सैनिकांना तिथेच टाकून ते त्यांच्या हद्दीत पळून गेले. 20 नोव्हेंबर 1962 रोजी चीनने युद्धबंदीची घोषणा केली आणि नेफा अर्थात अरुणाचलला ताब्यात घेण्याचे त्यांचे स्वप्नच राहिले. अधिकृत आकडेवारीनुसार भारत चीन 1962च्या युद्धात भारताचे एकूण 1383 सैनिक मृत्युमुखी पडले, तर चीनचे 722 सैनिक मृत्युमुखी पडले. या नुरानंगच्या लढाईत त्या ठिकाणी असलेल्या अन्य पोस्ट मिळून गढवाल रायफल्सच्या 4थ्या बटालियनचे 3 अधिकारी, 4 JCO, 147 सैनिक आणि 7 लढाऊ नसलेले भारतीय सैनिक म्हणजेच NC गतप्राण झाले. पण मागे परतण्यापूर्वी 4थ्या बटालियनच्या उर्वरित सैनिकांनी प्राणांची बाजी लावत शत्रूला पुढे येऊ दिले नाही. या संदर्भातील फलकही त्या जागेवर सैन्याकडून लावण्यात आलेला आहे. 1962च्या युद्धात चीनला 2च ठिकाणी भारताने मात दिली. त्यातील एक म्हणजे
लद्दाखमधील त्रिशूल जिथे मेजर शैतान सिंग यांनी पराक्रम गाजवला आणि दुसरे ठिकाण म्हणजे नुरानंग अर्थात आताचे जसवंतगड जिथे रायफलमन जसवंत सिंग यांनी पराक्रम गाजवला. 1962च्या युद्धात त्यांच्या धाडस आणि शौर्याबद्दल बॅटल ऑनर नुरानंग अवॉर्ड प्राप्त करणारी गढवाल रायफल्स एकमेव बटालियन होती. देशरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दाखवलेले साहस, कर्तव्य आणि प्रशंसनीय कर्तृत्वामुळे रायफलमन जसवंत सिंग रावत सर्व्हिस नंबर 403909 यांना 15 ऑगस्ट 1963 रोजी, ज्याची लागू तारीख 17 नोव्हेंबर 1962 म्हणजेच युद्धाची तारीख आहे, मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करून सन्मानित केले गेले. याच दिवशी लान्स नायक त्रिलोकसिंग नेगी सर्व्हिस नंबर 4037614 यांना मरणोत्तर आणि रायफलमन गोपाल सिंग गुसाईन सर्व्हिस नंबर 4038646 यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले. जिथे चिन्यांची पळता भुई थोडी केली तिथे बाबा जसवंत सिंगांचे मंदिर बांधले असून त्यात त्यांचा पितळेचा पुतळा किंवा मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. स्थानिक नागरिक आणि नुरांग धबधबा बघायला जाणारे पर्यटक मंदिरात बाबांचे दर्शन अवश्य घेतात. भारतीय सैनिकांनी या शूरवीराचा बाबा जसवंत किंवा बंकरवाले बाबा या नावाने गौरव केला आहे. ज्या पोस्टवर बाबा जसवंत सिंग रावत शहीद झाले, भारत सरकारने त्याचे नाव जसवंतगड असे ठेवले आहे. त्यांच्या आठवणीत जसवंत द्वार हे गढवाल रायफल्स रेजिमेंटचे मुख्यालय पौडी गढवालमधील लॅन्सडाऊन येथेही बांधले गेले आहे. गुवाहाटीहून तवांगकडे जाणाऱ्या मार्गावर 13,700 फूट उंचीवर शीला पास पार केल्यावर हा जसवंतगड लागतो. येथे हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. येथे लष्कराच्या वतीने चहाची मोफत सोय केली जाते. हवे असल्यास गरम समोसेही दिले जातात. रायफलमन जसवंत सिंग रावत हे शहीद होऊन इतकी वर्षे लोटली तरी भारतीय सैन्याचा असा विश्वास आहे की त्यांचा आत्मा देशाच्या रक्षणासाठी अजूनही सक्रिय आहे. जसवंत सिंग यांच्या स्मरणार्थ सैन्याने अरुणाचल प्रदेशमधील नुरानंग चौकीवर जे स्मारक बांधले आहे ते सैनिकांसाठी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. 5 सैनिक तिथे जसवंत बाबांच्या सेवेत तैनात असतात. भारतीय सैनिक आणि अधिकारी आजही तिथे अभिवादन केल्यानंतरच म्हणजेच सॅल्यूट मारल्यावरच सीमा क्षेत्रात पाऊल ठेवतात. या स्मारकात तिथे तैनात सैनिक नियमित जातात. या स्मारकात बाबांचा पलंगही ठेवला आहे. त्यांना सैनिकांकडून पहाटे 4:30 वाजता बेड टी, 9 वाजता नाश्ता आणि सायंकाळी 7 वाजता भोजन थाळीही दिली जाते. ते ड्युटीवर आहेत असेच समजले जाते. ड्युटी रजिस्टरमध्ये त्यांच्या ड्युटीची नोंदही केली जाते. दररोज त्यांच्या बुटांना पॉलिश केले जाते. बेल्ट चमकवला जातो. दरवर्षी त्यांना नवा युनिफॉर्म दिला जातो. दररोज या वस्तू वापरल्याचे आणि अन्नाचे ग्रहण केले गेले असल्याचे जाणवते. बुटांना वापरल्याचे निदर्शनास येते. त्यांना शहीद म्हटले जात नाही. ते सीमेचे रक्षण करतानाच सैनिकांच्या हातून काही चुका झाल्या तर त्यांना खडसावतात, सावध करतात. ड्युटीवर झोप लागली तर थापड मारून उठवतात असा आभास अनेक सैनिकांना तिथे होतो. चीनच्या सैनिकांमध्येही अशाच प्रकारची जसवंत सिंगांची भीती त्या सीमा क्षेत्रात आहे. असे सांगितले जाते की 1964 मध्ये मराठा रेजिमेंटचे सैनिक तिथे तैनात होते. रोजच्या पेट्रोलिंगवर पहाडी जंगलात ते गेले असता बर्फवृष्टी सुरू झाली. सैनिक मार्ग भरकटले. तेव्हा त्यांना गढवाल रेजिमेंटचा एक सैनिक भेटला. त्याने भरकटलेल्या सैनिकांना मार्ग दाखवला व तेव्हा हे सैनिक आपल्या पोस्टवर परतले. कमांडरला जेव्हा ही हकीकत त्यांनी सांगितली तेव्हा कमांडरने स्पष्ट सांगितले की या परिसरात अन्य कोणतीही रेजिमेंट तैनात नाही आणि सीमेवरील पेट्रोलिंगच्या त्या परिसरात नागरिकही राहत नाहीत. त्याच सुमारास कमांड हेडक्वार्टरवरून चीन युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांचे फोटो स्मारकात लावण्यासाठी येऊन पोचले आणि सैनिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यातला एक फोटो त्याच सैनिकाचा होता ज्याने त्यांना मार्ग दाखवला होता.
तो शहीद सैनिक होता रायफलमन जसवंत सिंग रावत. त्यानंतरही दररोज वेगवेगळ्या सैनिकांना सायंकाळच्या भोजनाच्या वेळी दारात एक सैनिक येऊन मी सुद्धा ड्युटीवर आहे, मलाही भोजन द्या अशी मागणी करीत असल्याचा भास व्हायचा. सैनिकांनी निरखून बघितल्यावर असे लक्षात यायचे की ते जसवंत सिंगच आहेत. कमांडर यावर विश्वास ठेवत नव्हता, पण एका रात्री हाच अनुभव कमांडरला आला आणि त्या दिवसापासून जसवंत सिंगांसाठी चहा, नाश्ता व भोजन ठेवले जाऊ लागले. 1980मध्ये डेहराडूनच्या एका सैनिकाच्या बहिणीचे लग्न होते. त्याला सुट्टी मिळाली नाही. तो दुःखी सैनिक जसवंत सिंगांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाला. त्याला असा भास झाला की जसवंत सिंगांनी त्याला सांगितले की त्याच्या ड्युटीची काळजी न करता त्या सैनिकाने गावी जाऊन त्याच्या बहिणीचे लग्न आटोपून यावे. 10 दिवसांच्या सुटीचा अर्ज तिथेच ठेवून तो सैनिक निघून गेला. तो परत आला आणि सर्वांना बहिणीच्या लग्नाचे लाडू खाऊ घातले. इतर सैनिकांनी त्याला कारण विचारल्यावर त्याने जी हकीकत सांगितली ती ऐकून सर्वच चक्रावून गेले. कारण गेले 10 दिवस त्या सैनिकांसोबत सुटीवर गेलेला तो सैनिक कार्यरत होता. एकदा एका सैनिकाची जिवंत गोळ्यांची रायफल मॅगझिन हरवली आणि सैन्यात आणि सीमेवर तर अशी गोष्ट अत्यंत गांभीर्याने घेतली जाते. त्या सैनिकाचे कोर्ट मार्शल निश्चित झाले. तो जसवंत बाबांच्या चरणी लीन झाला. त्याला भास झाला की जसवंत सिंगांनी त्याला काळजी करू नये व कोर्ट मार्शलपूर्वी त्याची मॅगझिन सापडेल असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी कोर्ट मार्शल होण्यापूर्वी त्याला त्याची मॅगझिन सुरक्षित स्थितीत तिथेच सापडली. काही अपघातांचेही अनुभव त्या परिसरात आले आहेत. अशा 1962 पासूनच्या अनेक चमत्कारिक घटना ऐकायला मिळतात. विज्ञान युगात या घटना काल्पनिक वाटल्या तरी सेला पोस्टवरील सैनिकांचा त्यावर ठाम विश्वास आहे. तिथे तैनात सैनिक श्रद्धेने जसवंत सिंगांना नमन करतात आणि सॅल्यूटही ठोकतात. या स्मारकात प्रवेश करताच वातावरणात वीररस मिसळला असल्याची प्रचिती येते. जसवंत सिंगांचा पुतळाही तिथे आहे. त्यांनी ज्यावेळी युद्ध केले त्यावेळी परिधान केलेला लष्करी गणवेश, चिन्यांचे शिरकाण करण्यासाठी वापरलेली शस्त्रे व वापरलेल्या वस्तू तेथे ठेवण्यात आलेल्या आहेत. हे सर्व पाहून अंगावर रोमांच उभे राहतात. मीडियामध्ये गेल्या काही वर्षात रायफलमन जसवंत सिंगांची कहाणी थोड्याफार फरकाने प्रस्तुत केली गेली आहे. त्यात काही दंतकथा असू शकतात ज्या घडल्याचे कागदी पुरावे शासकीय स्तरावर किंवा सैन्याकडे रेकॉर्ड म्हणून उपलब्ध नाहीत. त्यातील एक म्हणजे चीनी सैनिकांकडून हस्तगत केलेल्या मीडियम मशीन गनचा उपयोग करीत रायफलमन जसवंत सिंग रावत यांनी 72 तास एकट्याने लढा दिला. तिथे त्यांनी चीनचे 3 बंकर उद्ध्वस्त केले. त्यातील 300 सैनिकांचा खात्मा केला. त्यांनी 3 LMG म्हणजेच लाईट मशीन गन एक साथ चालवत सतत एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर जात चीनी सैनिकांवर गोळीबार सुरू ठेवला. काहींनी हा टप्प्यांचा आकडा 5 सांगितला आहे. प्राणांची बाजी लावत जसवंत सिंग यांनी 3 ठिकाणाहून 3 मशीनगनमधून चीनी सैनिकांवर सतत मारा केल्याने चीनच्या सैनिकांचा गोंधळ उडाला. त्यांना वाटले की या सर्व पोस्टवर हिंदुस्थानी सैनिक उपस्थित आहेत. एका ठिकाणावर चीनी सैनिक हल्ला करायचे, तोपर्यंत दुसऱ्या ठिकाणावरून गोळीबार व्हायचा. शेवटी 3ही ठिकाणांना चीनी सैनिकांनी घेरले, पण जेव्हा वास्तव कळले तोपर्यंत चीनचे 300 सैनिक गमावले होते. 17 नोव्हेंबर 1962 रोजी जसवंत सिंग रावत यांना वीरमरण आले. काहींच्या मते त्यांना 4ही बाजूंनी घेरल्यावर त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली, तर काहींच्या मते चीनी सैनिकांनी त्यांना मारून त्यांचा मृतदेह झाडावर टांगला. प्रत्यक्षात चीनने त्यांच्या सैनिकांचे मृतदेह आणि जखमी सैनिकांना भारताच्या हद्दीत टाकून भारतीयांच्या पराक्रमाने भयभीत होऊन पळ काढला होता. प्रिझनर ऑफ वॉर एक्सचेंजच्या वेळी पकडले गेलेले आपले सैनिक चीनने सोडले तेव्हा आपणही त्यांचे सैनिक सोडले होते. त्यात जसवंत सिंगांच्या सोबतचे बाजूच्या पोस्टवरील काही सैनिक होते.
मीडियामध्ये असेही सांगितले गेले की आपल्या या तीनही सैनिकांना तिथे वीरमरण आले, परंतु प्रत्यक्षात पौड़ी गढ़वालचेच रायफलमन गोपाल सिंग गुसाई युद्धात जखमी झाले होते. त्यानंतरही ते देशसेवेत होते आणि त्यांचे 2016 मध्ये निधन झाले. 15 ऑगस्ट 1963 रोजी त्यांनी स्वतः वीरचक्र सन्मान स्वीकारला होता. आणखी एक मुद्दा म्हणजे सैन्याला परतीचा आदेश दिल्यावरही जसवंत सिंग आपल्या साथीदारांसह लढाई करत राहिले. वरिष्ठांचा आदेश न पाळल्यामुळे रायफलमन जसवंत सिंग यांचे कोर्ट मार्शल करण्याची तयारी झाली होती, परंतु चीनी सैनिकांनी त्यांची यशोगाथा भारतीय अधिकाऱ्यांना सांगत जो त्यांचा पितळेचा छोटा पुतळा तयार करून दिला, त्यानंतर भारताने त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करून सन्मानित केले. युद्धात अदम्य धैर्य व साहस दाखवल्यामुळे रायफलमन जसवंत सिंग रावत यांची प्रचंड धास्ती चीनच्या सैनिकांनी घेतली होती. असेही सांगितले जाते की जसवंत सिंग रावत यांना ठार मारल्यावर त्यांचे शीर कापून चीनी सैन्याने नेले होते. मात्र युद्धविराम झाल्यावर जसवंत सिंगांची अतुलनीय बहादुरी मान्य करीत त्यांनी भारतीय सैन्याला ते शीर आणि त्यांचा पितळेचा पुतळा तयार करून दिला. त्यांनी रायफलमन जसवंत सिंग रावत यांच्या पार्थिवाला अभिवादनही केले. आणखी एक कहाणी सांगितली जाते ती अशी की सेला आणि नूरा या जसवंत सिंगांच्या मैत्रिणी होत्या. काहींच्या मते त्या सख्या बहिणी होत्या. तिथल्या एका पहाडाला शीला, शैला किंवा सेला हिचे नाव दिले गेले आहे, तर दुसऱ्या पहाडाला नूरनांग असेही म्हणतात. या दोघींनी त्या युद्धात जसवंत सिंगांना बरीच मदत केली. जेव्हा रसद आणि शस्त्रांसोबत युद्धासाठी आवश्यक सामुग्रीची पूर्तता करणे सैन्य दलाला शक्य झाले नाही, तेव्हा बटालियनला परत बोलविले गेले. मात्र युद्धाच्या या प्रसंगी जसवंत सिंगांनी या 2 मोनपा जमातीच्या तरुणींच्या मदतीने तिथे फायरिंग ग्राउंड तयार केले. 3 किंवा 5 ठिकाणी मशीनगन आणि टँक ठेवले. तब्बल 72 तास चीन्यांना रोखल्यानंतर नूराचे पिता तर काहींच्या मते एक स्थानिक रसद पुरविणारी एक व्यक्ती चीन्यांच्या हाती लागली. त्यांनी पहाडावर किती भारतीय सैनिक आहेत याची चौकशी केली आणि त्यांना धक्काच बसला की जसवंत सिंग एकटेच लढत आहे ही माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर चीनी सैनिकांनी मारा वाढवला. जसवंत सिंगांना मारून त्यांची मैत्रीण नूरा हिच्यावर सामूहिक अत्याचार केला व तिची हत्या केली. तवांगमधील स्थानिक भाषेत नांग म्हणजे नग्न असा अर्थ आहे. त्यावरून त्या पहाडाला नूरानंग हे नाव पडल्याचेही बोलले जाते. नूराच्या त्यागाची, बलिदानाची साक्ष तो पहाड देतो. 3ऱ्या दिवशी नूरा ही जसवंत सिंगांना रसद पोचविण्यासाठी आली असता पकडली गेली, तर सेला ही हँड ग्रेनेडच्या हल्ल्यात मारली गेली असेही सांगितले जाते. सेलाच्या नावाने सेला पहाडही प्रसिद्ध आहे, सेला पासही प्रसिद्ध आहे आणि वास्तविक या पोस्टजवळ कोणतीही नागरिक वस्ती नाही. नूरा आणि सेलाची कहाणी काल्पनिक असावी. सैन्याला काही अंतरावरील स्थानिकांनी रसद पुरवली, मदतही केली, हे खरे आहे, पण त्या युद्धाच्या आधीपासूनच नूरानंग पहाड तिथे आहे. पौड़ी गढ़वालच्या कांडी गावचे भगतसिंग नेगी हेही एक सैनिक त्यांच्यासोबत या लढाईत होते आणि ते चीनी सैनिकांकडून पकडले गेले होते. काही कालावधीनंतर त्यांची सुटका झाली. त्यांचे वय सध्या 80 वर्षांचे आहे. त्यांच्या मते लढाई 6 तासांची झाली आणि त्यात बरेच चीनी सैनिक मारले गेले, पण एकट्या जसवंत सिंगांनी ते मारले असे नाही. जसवंत सिंगांना चीनी सैनिकांची गोळी डोक्यात लागली आणि ते गतप्राण झाले. त्यांचे शीर कापून चीनी सैनिकांनी नेले नाही. त्यांच्या पार्थिवाला तिथेच दफन करण्यात आले. जसवंत सिंगांच्या धाकट्या बंधूंनी एका मुलाखतीत जसवंत सिंगांच्या मृत्यूची खबर त्यांना व कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूनंतर 1 महिन्याने समजली असे सांगितले होते. आणि त्यावेळी जसवंत सिंगांचे बंधू विजय सिंग यांचे वय 4 वर्षांचे होते. नूरानंग पौड़ी गढ़वालपासून 2258 किलोमीटर अंतरावर आहे व त्या काळात कोणतीही वाहतूक व्यवस्था
किंवा प्रसार माध्यमे बळकट नव्हती हेही ध्यानात घेतले पाहिजे. जसवंत सिंगांच्या चमत्कारी अस्तित्वासंबंधी आणि त्यांच्या साहसी कर्तृत्वाविषयी सतत तिथे तैनात विविध रेजिमेंटच्या कमांडर आणि सैनिकांनी भारत सरकारकडे दिलेल्या माहितीनंतर व केलेल्या पाठपुराव्यानंतर 23 वर्षांनी म्हणजे साधारणतः 1985 पासून जसवंत सिंगांची सैन्यसेवा मरणोपरांतही सुरू ठेवण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांना दरमहा वेतनाची रक्कम दिली जाते. मरणोपरांत त्यांना नियमित पदोन्नती देत ऑनररी कॅप्टन हे पद बहाल करण्यात आले. 2012 मध्ये त्यांची 40 वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना निवृत्ती दिली गेली असेही सांगितले जाते. परंतु त्यांच्या घरी जे वेतन पाठविले जाते ते त्यांच्या पेन्शनचे व महावीर चक्र सन्मानाचे मानधन असावे असे वाटते. जसवंत सिंगांच्या घरच्यांना त्यांची आवश्यकता वाटते तेव्हा त्यांचा रजेचा अर्जही पाठवला जातो व त्यांना दरवर्षी सुटीही दिली जाते. सुटीत त्यांचे छायाचित्र त्यांच्या गावी सन्मानाने नेले जाते व सुटी संपताच परत आणले जाते. तसेच या पोस्टवरील प्रत्येक सैनिक श्रद्धेने त्याच्या घरच्या कोणत्याही कार्यक्रमाची पत्रिका त्यांना देतो व त्यांचा फोटो त्या समारंभास सोबत नेतो. त्यावेळी जसवंत सिंगांना सुट्टी मंजूर केली जाते. त्यांच्या नावाने पत्रेही येतात. त्यांच्या नावाने शाळा व डिस्पेन्सरीसुद्धा चालवली जाते. विजेता रायफलमन जसवंत सिंग रावत यांनी चीनी सैन्याशी जो लढा दिला त्या स्मरणार्थ गढवाल रायफल्सच्या वतीने जसवंत बाबांच्या नावाने उत्कृष्ट रायफलमनचा मेडल देऊन दरवर्षी सन्मान केला जातो. त्यांच्या पराक्रमाने त्या सीमेवर चीनी सैनिकांमध्ये एवढी दहशत पसरली की त्यांनी परत घुसखोरी केली नाही आणि खरे तर 1962ची लढाई आपण विविध ठिकाणी हरलो, पण 2 पैकी हा एक भाग असा होता की तिथे आपण अभिमानास्पद जिंकलो. विपरीत परिस्थितीतही त्यावेळी नेफा म्हणजेच अरुणाचल प्रदेश चीन्यांच्या ताब्यात जाण्यापासून वाचला तो जसवंत सिंग आणि त्यांच्या 2 साथीदारांमुळे. यातील एखाद दुसरी कहाणी काल्पनिक असेलही, पण 2 वर्षे नोकरी केलेला 21 वर्षांचा साधा रायफलमन सैन्य वापसीची आज्ञा असतानाही तिथेच थांबून पाठ न दाखवता सतत लढाई करतो आणि एवढे मोठे शौर्य गाजवतो. चीन्यांना केवळ रोखतच नाही तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात चीनी सैनिकांना चकवत त्यांचा खात्माही करतो. ही बाब खरे तर शासकीय उच्चपदस्थ पातळीवर पचण्यासारखी नव्हती. म्हणूनही कदाचित रेकॉर्डवर केवळ जसवंत सिंगांच्या MMG हस्तगत करण्यापर्यंतचीच कहाणी नमूद असावी. या तुकडीचे कमांडर लेफ्टनंट कर्नल बिजॉय मोहन भट्टाचार्जी यांना त्यांच्या 25 ऑक्टोबर 1962च्या तवांगमधील सुरक्षित सैन्यवापसी, चीन्यांनी सोडलेली शस्त्रे हस्तगत केल्याबद्दल, एका चीनी सैनिकाला जिवंत पकडल्याबद्दल, 17 नोव्हेंबरच्या नुरानंग लढाईत आपल्या 3ही शूर शिपायांना स्वयंप्रेरणेने पाठविल्याबद्दल, त्या प्रसंगाच्या यशाबद्दल, तसेच युद्धानंतरच्या 17 व 18 नोव्हेंबरच्या रात्रीच्या हेडक्वार्टरच्या आदेशानुसार थकलेल्या सैन्यासह 14 मैलांचा सुरक्षित वापसी प्रवास केल्याबद्दल या तिघांपेक्षा काहीसे उशिरा म्हणजे 26 जानेवारी 1964 रोजी महावीर चक्राने सन्मानित केले गेले. या उल्लेखातच सर्व काही आले. साध्या चौकीदाराचा मुलगा आपल्या आईवडिलांच्या कष्टांना कमी करण्यासाठी आर्थिक हातभार लागावा म्हणून काहीतरी करण्याचे स्वप्न पाहतो आणि देशसेवेत पाऊल ठेवताच 2च वर्षात शहीद होतो. याचा जसवंत सिंग रावत यांच्या कुटुंबाला अत्यंत अभिमान आहे. त्यांच्या आठवणीत त्यांच्या आईच्या डोळ्यात अभिमानाश्रू येत. वयाच्या 97व्या वर्षी 2016 मध्ये त्या हे जग सोडून गेल्या. काहीही असो, जसवंत सिंग, त्रिलोक सिंग आणि गोपाल सिंगांसारखे शूर सैनिक होते म्हणून अरुणाचल सुरक्षित राहिला, भारत सुरक्षित राहिला. या पोस्टवर इतक्या वर्षात विविध रेजिमेंट्स आल्या आणि या महान सैनिकाचे गुणगान गात राहिल्या. यावरून जसवंत सिंगांचे कार्य निश्चितच कागदावर आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात महनीय असावे. परमवीर चक्र मिळण्याच्या योग्यतेचे कार्य केलेल्या भारतीय सैन्यातील या महान योद्ध्याला सॅल्यूट. जय हिंद.